मंडळी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर कदाचित तुमच्या पगाराच्या रकमेवर दर महिन्याला TDS कापून घेतला जात असेल. पण ही TDS कपात का आणि कशी केली जाते हे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, ही आकडेमोड आपण चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे आर्थिक वर्ष 2025 आणि 26 साठी बघणार आहोत आणि पगारावरील TDSची ही आकडेमोड तुमच्या कंपनीकडून केली जाते हे तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. तर या बाबतीत आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या कंपनीला तुम्ही जुना की नवीन टॅक्स रेजिम निवडला आहे ते सांगावं लागेल. म्हणजे त्यानुसार तुमची कंपनी तुमच्या पगाराच्या रकमेवर प्राप्तिकराची आकडेमोड सुरू करेल. इथं तुमच्या पगाराच्या उत्पन्नाची माहिती तर तुमच्या कंपनीकडे असेलच, पण जर पगाराशिवाय तुमचं इतर काही उत्पन्न असेल तर त्याची सुद्धा माहिती तुम्ही तुमच्या कंपनीला देणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या कंपनीला तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न किती होईल याचा अंदाज घेता येईल. तसंच तुमच्या उत्पन्नावर लागू होणाऱ्या वजावटी आणि सवलतींची माहिती सुद्धा तुम्ही तुमच्या कंपनीला देणं आवश्यक ठरेल. या सगळ्या माहितीचा वापर करून तुमची कंपनी तुमच्या एकूण उत्पन्नातून सगळ्या सवलती आणि वजावटी वजा करून तुमचं करपात्र उत्पन्न मिळवेल. इथं जर तुम्ही नवीन टॅक्स रेजिम निवडला असेल आणि तुमचं करपात्र उत्पन्न 12,75,000 रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपया प्राप्तिकर भरावा लागणार नाही. मात्र तुमचं करपात्र उत्पन्न 12,75,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमची कंपनी 4 लाखांपेक्षा जेवढं जास्त उत्पन्न असेल तेवढ्या रकमेवर टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकराची आकडेमोड सुरू करेल. इथं नवीन टॅक्स रेजिम असल्यामुळे तुम्हाला ठराविक मर्यादेपर्यंत मार्जिनल रिलीफचा सुद्धा फायदा मिळू शकेल. त्यानंतर संपूर्ण प्राप्तिकराची आकडेमोड केल्यावर जर तुमच्या बाबतीत इतर उत्पन्नावर कुठं TDS कपात केली गेली असेल तर ती रक्कम वजा करून मग तुमच्या उत्पन्नावरील कराची अंतिम रक्कम काढली जाईल. या कराच्या रकमेला पगारावरील TDS असं म्हणतात. हा TDS संपूर्ण वर्षाचा असतो. या TDSच्या रकमेला तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जेवढे महिने काम केलं असेल त्या आकड्याने भागलं जातं आणि मग तुमच्या उत्पन्नावरील दरमहा TDSची रक्कम मिळते. आणि मग तुम्हाला तुमच्या दर महिना मिळणाऱ्या पगाराच्या रकमेतून ही TDSची रक्कम वजा करून उरलेली रक्कम पगार म्हणून दिली जाते. त्यामुळे प्रत्येक कंपनीकडून त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दरवर्षीच्या एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराशिवाय इतर उत्पन्न आणि गुंतवणूक तसंच लोन इत्यादीबाबत माहिती विचारली जाते. धन्यवाद.